भागातलं नरेगाव या गावातील 15 वर्षे सातत्याने समाजकारणात सक्रिय असलेले भूपेंद्र मोरे सर आहेत। या 15 वर्षात सामाजिक कशी सुरुवात केली, त्याच्यानंतर ते सक्रिय राजकारणात कसे आलेत, एकंदरीत या सगळ्या विषयीची सगळी माहिती आपण या व्हिडिओत। सर्वप्रथम मी भूपेंद्र सरांचं स्वागत करतो। सर नमस्कार। मला सर्वप्रथम तुमची एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगा की साधारणतः या 15 वर्षाच्या काळात तुम्ही समाजकारणातून राजकारणाकडे कसं वळाला? नाही, एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलोय। वडील एक सरकारी कर्मचारी होते। मध्यंतरी काही अनावधानाने काही प्रसंग आले, वडील आमच्यातून निघून गेले। घरामध्ये आजही इनमिन 4 मतं आहेत। त्याच्यातून घर उभं राहत शिक्षण, नोकरी, व्यवसाय, त्यानंतर घरातली लग्न, ह्या सगळ्या गोष्टी करत करत व्यवसायामध्ये एक संघटन तयार करत गेलो, मित्र जोडत गेलो। त्याच्यातून एक व्यवसाय चांगला उभा राहिला आणि वडिलांची आणि घरच्यांची शिकवण पहिल्यापासून होती की आपण जर समाजासाठी कमवतो तर आपण समाजाला काही ना काहीतरी देणं असतं। त्या पद्धतीने काही सामाजिक उपक्रम आम्ही राबवले। त्याच्यातून हळूहळू राजकारणाची आवड तयार झाली। मग काही राजकीय लोकांचे चारित्र्य वाचले आणि काहीतरी आपण करू अशी एक विचार मनामध्ये आला आणि त्या दृष्टीने राजकारणात प्रवेश झाला। असं कुठलं ठरवून राजकारणात प्रवेश वगैरे नाही आहे। तुम्ही मला सांगितलं की तुमच्या घरातली कुठलीच पिढी म्हणजे कोणीच राजकारणात नाही, म्हणजे इव्हन साधा ग्रामपंचायत पण सदस्य बिलकुल नाही। पण तुम्ही सध्या जे राजकारणात सक्रिय झाला यामागची नेमकी प्रेरणा काय होती? वास्तविक ज्या भागात आपण जन्माला येतो त्या भागातलं संपूर्ण प्रारूप जे आयुष्य आपण जगतो ते बदल सर्व आपण डोळ्यांनी पाहत असतो। वास्तविक असं मी म्हणेल की आपली जी पिढी आहे, ज्या वयामध्ये आपण आज आहोत, या पिढीला अगदी सागरगोट्या माहिती आहेत, विट्टीदांडू माहिती आहे, अगदी लगोरच्या माहिती आहेत आणि आज जे मोबाईलवरती चालणारे गेम्स असतील किंवा इंडोर आउटडोर गेम्स असतील हे सुद्धा आता आपण डोळ्यांनी पाहतोय आणि हा बदल पाहणारी एकमेव पिढी आपण आहोत। जसं जीवनामध्ये जीवनशैलीचे बदल झाले तसे सामाजिक आणि राजकीय विषय सुद्धा त्या पद्धतीने बदलत गेले। भागामध्ये संपूर्ण विकसित होत असताना लोकांचा असणारा संपूर्ण संपर्क, मित्रमंडळींशी असणारा सलोखा, त्याच्यातून काही गोष्टी कर गुजारण्याचे असं एक मनामध्ये विचार आला आणि त्याच्यातून एक सामाजिक आवडीतनं आपण राजकारणामध्ये गेलोय आणि नक्कीच पुढे जाऊन काहीतरी करावं अशी इच्छा आहे। बघूयात आता सर्वांचा आशीर्वाद। तुमचं शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा झालंय, तर ज्यावेळेस तुमचा हा इंजिनिअरिंग डिप्लोमा वगैरे चालू होता त्यावेळेस तुम्ही एक वडील थोडंसं सामाजिक कार्यात ॲक्टिव्ह होते, तर त्या सामाजिक कार्यात ॲक्टिव्ह असताना तुम्ही त्यांच्याशी कसं सपोर्ट करायचे? वास्तविक ज्या भागात आम्ही राहत होतो कुठल्याही आईवडिलांचं आजही मत असं असतं की जे काही आपण कमवतो किंवा जे काही पगारारूपी किंवा व्यवसायातनं जे काही आपण आणतो याचा मोठा हिस्सा इन्व्हेस्ट आपण आपल्या मुलांवरती करतो। मग त्यांचं शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असतील। प्रत्येक आईवडिलांच्या इच्छाप्रमाणे माझ्याही आईवडिलांची इच्छा होती आणि या भागातनं म्हणजे या नरे धायरी परिसरातनं पुणे शहरासारख्या भागामध्ये शिक्षण करणारी जी विद्यार्थी होते यांची संख्या फार तुरळक होती। म्हणजे वडील एक सरकारी कर्मचारी होते, पगार काही बेताचाच होता, तरीसुद्धा मुलांना शिक्षण चांगलं देण्यासाठी म्हणून आमचे सर्वांचे ॲडमिशन्स हे पुण्यामध्ये झालेले होते शाळांमध्ये। आता त्या काळामध्ये इथून तिथपर्यंत जाणं आणि तिथं शिक्षकांकडनं मिळणारी शाबासकी की इतक्या दुरून ही लोक येतात, म्हणजे अगदी पार विदर्भ मराठवाडा असं कुठून तरी लांबून ही मुलं इथं रोज शिकायला येतात, अशा पद्धतीचं तो वातावरण असायचं। आणि नक्की शिक्षणामध्ये आम्ही सर्व भावंड एक चांगल्या प्रकारे होतो, त्यामुळे शिक्षकांकडनं कायम शाबासकी अशी थाप मिळायची। मग त्याच्यातून मित्र बनत गेले। मित्रामधनं वडिलांची पहिल्यापासून सवय होती नोकरी व्यवसायामध्ये, जरी पगार बेताचा असला तरी त्या काळामध्ये मला असं वाटतं की माणुसकी फार जपली जायची। मग कोणाच्या अडीअडचणीला काही आर्थिक स्वरूपाची मदत असेल किंवा घरी कोणाच्या लग्न कार्य असेल किंवा